केलं ते मंडन मिश्रा स्वतःच्या पितरांना स्वतः जीव घालतात. एवढं भाग्यवान आम्ही आर्य समाज आहोत म्हणून आम्ही या श्राद्ध कर्माला कुचेष्टा म्हणून हेळन करायचं नाही. यानं काय होते, कारण आता पूर्वज कोणते युनिट गेले असतील हे सांगण्याकरता काय महाराज अनुमान लावता येत नाही, काही तर्क करता येत नाहीत. आमच्या आजाला ते कसं पोचत असेल एखादा प्रश्न विचारतात माणसं महाराज. पण मला सांगा, पितृणाम आर्यमा चस्मी, आर्यमा नावाची एक देवता आहे, देवही स्वतः सांगतात ती इथं दिलेलं तुम्ही जे अन्न आहे ते बदल करून त्या पितरांना काय करते, देते. भारतातला पैसा अमेरिकेत जात असताना त्यांच्या चलनात रूपांतरित होऊन काय जातो, दिला जातो. त्या पद्धतीनं इहलोकातलं जे धन आहे, जे अन्न आहे, या सगळ्या गोष्टी महाराज बदल होऊन परलोकामध्ये, स्वर्गलोकामध्ये जिथं पितर असतील तिथं जाऊन पोचतं. मग पितर अधोगतीला गेले असतील, पितर ऊर्ध्वगतीला गेले असतील. म्हणून अगदी यात शंका धरण्याचं काही कारण नाही. श्राद्धकर्म अवश्य करायची, श्रद्धेनं करायची. म्हणून अश्रद्धया हुतं दत्तम, अश्रद्धेनं यातलं काही करायचं नाही. असा भाग्यवान पुरुष महाराज गृहस्थाश्रमाला हा काळ मिळणं दुर्मिळ आहे. आजची सेवा त्यांच्याकरता दिवस राखीवच काढायचा महाराज, अजिबात दुसरं काही काम करायचं. पवित्र अंतःकरणानं लोकांना जीव घालायचं आणि त्यानिमित्तानं भजन घर बसल्या स्वतः जरी केलं तरी हरकत नाही. हे एवढं करायला पाहिजे असंही काही नाही. घरात आपलं बसून हरिपाठ समोर म्हटलं तर ज्ञानोबा सांगतात, कडी काळ जर आम्हाला मागे घालवायचे असतील तर नारायण हरी उच्चार नामाचा, तेथे कडी काळाचा कडी काळाचा ससेमिरा जर सोडवायचा असेल तर असा जप करून हरिपाठासारखे आवर्तन करून आपल्याला हे कार्य घरबसल्या करता येतं. म्हणून तुकोबारायांनी आणि अन्य सगळ्या संतांनी महाराज आपली कर्म केलेली आहे. आता ही कर्म त्यांना सुटली कधी, यथासंग त्यांना यथाशास्त्र ज्ञान झाल्यानंतर त्यांच्याकडून ही कर्म सुटली. त्यांनी कर्म टाकली असं म्हणता येणार. तुकोबारायांनी आपल्या वडिलार्जित तुकोबारायांच्या विश्वंभर बाबांच्या पत्नींचं, ज्यावेळी विश्वंभर बाबा वारले, 8वी पिढी महाराज त्यांची, विश्वंभर बाबांच्या पत्नींचं नाव अमाई. अमाईला 2 मुलं, हरी आणि मुकुंदा. त्या हरी महाराजांनी मुकुंद महाराज ज्यावेळी लष्करात मध्ये गेले, पांडुरंगानं सांगितलं तुमच्या वडिलांनी देव देहूला आणला तपाच्या बळावर, सेवेच्या बळावर, आता त्याची सेवा कोण करायची, तुम्ही या. नाही म्हणाले ते, आम्हाला राज्य शिबिका आभरण पाहिजे. त्याच्याकरता ते गेले आणि त्यात त्यांचा काय झाला, मृत्यू झाला. त्यानंतर अमाईची सेवा स्वतः पांडुरंगाने रुक्मिणी मातेने केली महाराज. आणि त्या अमाईचं श्राद्धही तुकोबाराय आपल्या पांडुरंग परमात्म्याने रुक्मिणी मातेनं दरवर्षी घातलेली कथा आहे, महिपती बाबा म्हणतात तुकाराम चरित्रामध्ये. मग जर तुकोबारायांच्या 8व्या पिढीच्या वंशजाचं जर श्राद्ध देव घालत असेल तर तुकोबाराय आपल्या वडिलांचं श्राद्ध करीत नसतील का?